जास्त केलं म्हणून मला जरा थोडस टेन्शन आल्यासारखं झालं की आपण काही त्या लायकीचं बोलू शकू की नाही. तर खरं म्हणजे आपलं जे व्यासपीठ आहे त्याच्यावर बोलण्याची माझी पात्रता नाहीये आणि योग्यता नाहीये. तेवढं माझं आपल्या अध्यात्मात म्हणा किंवा आपल्या जो द्वैत संप्रदायाचा अभ्यास मी खूप प्रयत्न करत असतो, पण खूप कमी आहे. तरी पण मी एक विषय आज निवडलेला आहे, त्याच्यावर मी थोडाफार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वप्रथम आपण मंगलाचरण ज्यांना जमतं त्यांनी माझ्यासोबत म्हणावं. याच्यात मला पिंपळ साहेबांनी मदत केली आहे. मंगलाचरण काकून सजयती सिंधूर वदनु देवो यत् पाद पंकजम स्मरणम वासरमणि तमसाम राशिं नाशयन्तीं विघ्नं या कुंदेत तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रांगदा या वीणा वरदंड मंडितकरा या शेष पद्मासना या ब्रह्मादित शंकर प्रभुदिवै दैवै सदा वंदितां सामान पाद सरस्वती भगवती शेष जाड्यापहा मूकं करति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवा. नारायणं नमस्कृत्यं नरश्चैव नरोत्तमं देवी सरस्वती च दैवतो जयमुदीरये. वसुदेव सुतं देवं कंसचरण महोत्सव आहे, ते आपले महागुरु आहेत आणि त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आपण पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मदाय म्हणजे पूजनीय असलेले आपले स्वामी, सत्यधर्माचा पालन करणारे असे स्वामी यांच्या चरणी आपण नतमस्तक होतो आणि नतमस्तक होऊन तेव्हा ते आशीर्वाद देतात. भजतां कल्पवृक्ष आहे, म्हणजे त्यांचं भजन केलं, त्यांची पूजन केलं तर कल्पवृक्ष येतो. आणि नमन केल्यानंतर तो काय कामधेनूसारखा आपल्याला. कामधेनूची गोष्ट पुढे मी सांगणार आहे की ती काय करू शकत होती हे आता पुढे आपल्याला कळेलच. तर ह्या आपल्या स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे या विषयावर 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करतोय. सतत आपण जेव्हा मी सुरुवातीला सांगतो की माझा विषय आहे गायत्री मंत्र. आपण नेहमी गायत्री मंत्र आपले गुरुजी असतात, श्राद्ध कर्म असो, आराधना महोत्सव असो, आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य असो तेव्हा गुरुजी सांगतात हा आता प्राणायाम करा आणि 11 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. त्यांना जसा वेळ असेल त्यांना इकडे तिकडे जाऊन येत असेल ते 21 वेळा करा, 36 वेळा करा असं ते सांगत असतात. आपण बऱ्याच वेळा त्याच्यावर विचार करत नाही. तर ह्या गायत्री मंत्राचं महात्म्य अतिशय, त्याच्या जितक्या खोलात जाऊ तितकं तो खोल आहे. आणि म्हणून मी माझा प्रयत्न आहे की त्याच्याबद्दल जे काही पैलू आहेत मी उघड करण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच जणांना याच्यातलं बरंचसं काही माहिती आहे, काही जणांना माझ्या मुजगलकर साहेब वगैरे सारखे लोक त्यांना जास्त माहिती आहे, पण एकंदरीत सगळ्या त्या विषयाच्या सगळ्या पैलूंवर काय आहे, तो कसा आहे, त्याचे काय पैलू आहे, त्याचा इतिहास काय आहे, कसा तो त्याचे उगम झाला, इथपासून ते आपण त्याचं विसर्जन करतो त्या मंत्राचं, इथपर्यंत आपण काय काय दैनंदिन जीवनात काय करायला पाहिजे. गायत्री मंत्र म्हणायचं म्हणजे ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं म्हणून मोकळं होतं, तसं तितकं सोपं नाही. संपूर्ण ब्रह्मांड त्या मंत्रामध्ये आहे, तर तो समजून घेण्याचा उमजून घेण्याचा आपण छोटासा प्रयत्न करूया. आता ह्या माझ्या सुरुवातीला मी एक स्तवन म्हणायचा प्रयत्न करतो. तुम्ही ते गोड मानून घ्याल, माझा आवाज वगैरे किंवा साथ चुकली तरी तुम्ही माझ्या पोटात घालून घ्या. मी काकूने विनंती करतो जे टाळ वाजवणार असतील ते कोणी असतील त्यांनी यायला हरकत नाही. तर आपण एक भक्तीपर पद आहे आणि परमेश्वराची त्याच्यामध्ये आपण हाक मारतोय परमेश्वराला. आणि परमेश्वर आपल्याला कसा प्रसन्न होऊ शकतो, 3च ओळीचं पद आहे. तर ते तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही पण म्हटलंच राहतं, काय हरकत नाही. अतिशय सुंदर असं पद आहे, सर्वमान्य पद आहे. जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, वो ही परम पद पाएगा, तो ही परम पद पाएगा. जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, वो ही परम पद पाएगा, सो ही परम पद पाएगा. दिल के दर्पण को सफा कर, दिल के दर्पण को सफा
दूर कर अभिमान को, दूर कर अभिमान को, खाक हो गुरु के चरण की, खाक हो गुरु के चरण की, तो प्रभु मिल जाएगा, तो प्रभु मिल जाएगा। जो भजे हरि को सदा, जो भजे हरि को सदा, वही परम पद पाएगा, तो ही परम पद पाएगा। गायत्री मंत्राच्या सुरुवातीला आपण नमन केलंय। त्या गायत्री मंत्रावर तुम्हाला माहिती म्हणून मी सांगतो की आपले सत्यात्म तीर्थ स्वामी आहेत, त्यांचं एक अतिशय चांगलं असं पुस्तक आहे, द ग्लोरी ऑफ गायत्री मंत्र। बेंगलोरहून मी आणलेले, तुम्हाला पाहिजे तर माझ्याकडे इंग्रजीमध्ये आहे, द ग्लोरी ऑफ गायत्री मंत्र। त्या पुस्तकाचं नाव आहे धीमहि। धीमहि म्हणजे आपला धीमहि जो गायत्री मंत्राचा एक भाग आहे। गायत्री मंत्राचे 3 भाग आहेत, त्यात वरेण्यम हा शब्द एक महत्वाचा आहे, धीमहि हा दुसरा शब्द आहे, तिसरा प्रचोदय। या 3 शब्दाच्या भोवती हा गायत्री मंत्र कसा फिरतो, स्वामींनी फार चांगल्या पद्धतीने आणि एकंदरीत आपल्या द्वैत संप्रदायाच्या पद्धतीने त्यांनी इतकं सुंदर त्याच्यात वर्णन आहे, इंग्रजीत आहे, तर तो तुम्ही अवश्य आपल्या संग्रह ठेवा असं मला या प्रसंगी वाटतं। की असा हा गायत्री मंत्र आहे। गायत्री मंत्राचा आपण नमन केलं आणि त्याची आपण आता सुरुवात करू की गायत्री मंत्र काय आहे। साधा गायत्री मंत्र काय आहे, ओम, तो सुद्धा कसा वाचला पाहिजे, स्वामींनी त्याची फोड कशी करायला पाहिजे, उगाच काहीतरी म्हणायचं म्हणून नसतं। ओम भूर्भुवः स्वाहा ही पहिलं झालं तर फोड आहे, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि दुसरं झालं की फोड आहे, थांबायचं, धियो यो नः प्रचोदयात्। हा मंत्र गायत्री मंत्राचा साधा सोपा छोटा मंत्र आहे, हा मूळ मंत्र आहे, ह्याची उपासना करायची। हा मंत्रामध्ये काय दडलेलं आहे आणि याची उपासना आपण दैनंदिन काय काय करायला पाहिजे साधे सोपे ते मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतो। आता परमेश्वर प्राप्तीची जी आहेत त्या 3 पद्धतीने आपण परमेश्वर प्राप्तीसाठी सगळे प्रयत्न करत असतात, सुखाचा शोध घ्यायचा प्रयत्न करत असतात। 3 पद्धती, ज्ञान, कर्म आणि भक्ती। आपण ही जी सगळी करतो ही भक्ती आहे, ही जी भक्ती आहे ही सगळी आपण भक्तीच्या द्वारे देवाला सोपा मार्ग म्हणून करत असतो। या भक्तीमध्ये याच्यामध्ये सगळ्यात मोठं टूल म्हणतात, शस्त्र म्हणते साधना। कुठलीही गोष्ट करायची तर उपासना किंवा साधना करणं हा त्यातला एक मार्ग आहे आणि त्या उपासनेच्या मधला एक अजून एक टप्पा आहे तो म्हणजे जपसाधना। जप करून साधना, जपा करून जप काय महत्वाचं आहे, जप श्रेष्ठ का समजला जातो सगळ्या साधनेमध्ये, तर डायरेक्ट लिंक आहे परमेश्वराची आणि तुमची डायरेक्ट। तुम्ही जसा जसा मंत्र म्हणत जाणार जसं 10,000 लक्ष जप केले, आता परवा एक आव्हान आहे बघा आपल्या ग्रुपवर 13 कोट जप करायचं। मग आपण असं जप करत गेला ते व्हायब्रेशन्स येतात, त्या ध्वनिलहरी ज्या येतात त्या जात 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 मग ते जो इष्ट देवतेपर्यंत पोहोचतात आणि मग कळतं की आपला हा भक्त आपल्यासाठी धावा करतोय। मग ते प्रसन्न होऊन तुम्हाला ब्रह्मदेववर आशीष देते। पुणे राक्षस वगैरे हे सगळे जे करायचे ना, राक्षसांनी फार उपयोग करून घेतला ब्रह्मदेवाचा, तर ते करून ते जेव्हा मंत्र साधना करायचे, जप साधना करायची म्हणजे जप मंत्र साधना करायची, तेव्हा तिथपर्यंत तो ध्वनी पोहोचायचा आणि मग ते त्याला आशीर्वाद द्यायचे, अशी ही साधना आहे। तर ह्या जप साधनेमध्ये सगळ्यात मुख्य गोष्ट कोणती, मी थोडं सोपं म्हणजे मला जे ते मी फार क्लिष्ट याच्यात जात नाही, मंत्र। जप साधनेचा प्राण जो आहे किंवा मुख्य गाभा काय, मंत्र। मंत्राद्वारेच आपण जप साधना करतो। जसं गुरुचा जप किती असतो, गुरुचा मंत्र आपण जो गुरुचा मंत्र म्हणतो तो आपला पुराणोक्त आहे, तंत्रोक्त जो आहे तो संस्कृतला फार अवघड आहे, म्हणून आपण साधा गुरुचा मंत्र म्हणतो आणि मग आपण गुरुजींना सांगतो आपल्याला जमलं तर 18,000 वेळा गुरुचा जप केल्यानंतर आपली ती तेवढ्या गुरुची समजा गुरुबळ कमी आहे आपल्या मुलाला, आपल्याला गुरुबळ मुलाला लग्न करायचंच आहे, 12वा गुरु आलेला आहे, मग पण काय उपाय आहे, मग गुरुचा जप करा। मग जप आपण स्वतः करू शकतो किंवा गुरुजीच्या माध्यमातून करू शकतो किंवा नाहीतर काही दान करून करू शकतो। तर असा हा मंत्र आहे, तो मंत्र आपण म्हणतो आणि ही जप साधना जी या मंत्राच्या द्वारे करत असतो। मंत्र म्हणजे शेवटी काय, मंत्र म्हणजे मन आणि त्र, मन म्हणजे मनन करणे
मनन करणे, त्याचं वारंवार मनन करणे, चिंतन करणे याला मन म्हणतात. आणि त्र म्हणजे त्रायतो, तारून नेतो, आपला उद्धार करतो, आपलं सगळं काय आपल्याला इष्ट देतो. म्हणून हा त्यापासून निर्माण झालेला काय आहे, मंत्र हा शब्द निर्माण. तसं आता गायत्री सुद्धा एक मंत्र आहे, गायत्री सुद्धा एक मंत्र आहे, पण गायत्री मंत्राला महामंत्र म्हणतात. गायत्री मंत्रामध्ये संपूर्ण विश्व, मी पुढे सांगणार आहे, संपूर्ण जे काही तुम्हाला अक्षर दिसतं नाही दिसत ते संपूर्ण काही म्हणून गायत्री मंत्र आहे. म्हणून गायत्री मंत्राचा जो जप करेल, दिवसातनं एक जरी माळ तुम्ही गायत्री मंत्राची केली तर अतिपुण्य तुम्हाला लाभू शकतो. असा सर्व मंत्रांचा मिळून, सर्व देवांचा मिळून असलेला हा गायत्री मंत्र आहे. याच्यामध्ये एकाच वेळेला एका मंत्र म्हणण्यामध्ये 24 देवतांची आपण उपासना करत असतो. म्हणजे बघा किती त्याची व्याप्ती किती मोठी आहे. तसा हा महामंत्र म्हणून याला महामंत्र असं म्हटले. ह्या मंत्राची आपण उपासना करतो, येता जाता म्हणा किंवा केव्हाही आपण त्याचा जप करत असतो. साधा आहे तसा तो छोटा पुढचा, तर तो का सगळ्यांनी तो नियमितपणे करावा असं माझं तुम्हाला सगळ्यांना आग्रह. आता हा गायत्री मंत्र आपण करतो तर कशासाठी करायचं? हा गायत्री मंत्र असा आहे की जो सर्व गोष्ट, सर्व ऑम्नी आहे, सर्व सिद्धीसाठी आहे. हा पारमार्थिक सिद्धी करण्यासाठी सुद्धा आहे आणि आपल्या आई किंवा प्रापंचिक सिद्धी किंवा आपल्याला जे इष्ट पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आहे. पारमार्थिक म्हणजे सगळ्या जगापासून आपल्याला विरक्ती निर्माण व्हावी आणि आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून थोडं ऋषी गायत्री मंत्राचं अनुष्ठान करतात, जप करतात आणि त्यातून मुक्ती मिळवतात. हे अरण्यात जाऊन करतात. पण आपल्यासारख्या संसारिक माणसासाठी सुद्धा गायत्री मंत्र उपयोगी आहे. आपल्याला संतती नाहीये, आपल्याला शिक्षण नाहीये, आपल्याला संकट आहे, आजार आहे, धनाची संपत्ती आहे, कमी आहे किंवा इतर काही आपत्ती असल्या किंवा अदरवाईज कुठलंही सुख आपल्याकडे राहावं, शांती राहावी, परमेश्वराचा आशीर्वाद असावा, आपलं कल्याण हो, याच्यासाठी सुद्धा गायत्री मंत्र हा रामबाण उपाय. इतकं तुम्ही करू शकता. तेवढं जर केलं ते कशा पद्धतीने, सोप्या पद्धतीने करायचं मी पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण काय असतं की काही काही गोष्टी इतक्या क्लिष्ट सांगितल्यात आपल्या धर्मामध्ये, काय केलं की इतकं त्याचं जास्त सोपं पण इतकं अवघड करून सांगायचं, त्याचं ते प्रोसिजर इतकं काही क्लिष्ट असतं की माणूस घाबरून वेळेच्या अभावी ते जमणार नाही असं समजून ते करत नाही. पण वास्तविक त्याच्यातला गाभा समजून घेतला आणि सोप्या पद्धतीने केला. मग ते भगवद्गीतेत सुद्धा जसं म्हटलेलं आहे की तो भक्त म्हणतो की देवा मला जप येत नाही, जाप येत नाही, काही येत नाही, पण मी कसं काय तुझी? तर परमेश्वराने सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने, तू माझा नुसतं जप कर, तू माझं नुसतं स्मरण करत जा, तरी मी तिथे उभा आहे. म्हणून मंदिरामध्ये भक्त जिथं असतात तिथं का परमेश्वर जाऊन उभा राहतो? तपश्चर्या करण्याच्या अगोदर तो जाऊन उभा का राहतो? पण तो मनापासून त्याचा धावा करतो आणि त्याची लिंक जुळते. म्हणून ते ह्या मंत्राचं आणि याचं महात्म्य आहे, ते आपण समजून घे. आता हा मंत्र आपण म्हटलं तर हा महामंत्र जो आहे हा निर्माण करीत. प्रत्येक मंत्र हा निर्माण झाला. कोणी निर्माण करतं प्रत्येक मंत्र? प्रत्येक मंत्र जो आहे आपल्या थोर ऋषी मुनींनी फार तपश्चर्या केल्या. आपल्या ऋषी मुनींनी खूप तपश्चर्या केल्या. हजारो वर्ष जेव्हा ते जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे तेव्हा ते परमेश्वराची तात्म्यात्म जेव्हा पाहायचे तेव्हा परमेश्वराच्या कृपेने त्याच्या अंतःकरणात स्फुरतो आणि त्याच्यातून तो मंत्र निघून जातो आणि त्याचा तेव्हा जन्म होतो. तशीच ह्याची गायत्री मंत्राची सुद्धा एक फार मोठी विलक्षण अशी कथा आहे पौराणिक. म्हणजे तो प्रभू रामचंद्र वगैरेचे फार आधीपासूनच आहे. ह्या मंत्राचे उद्गाते शोध करणारे किंवा ह्याने कुणी आणला हा आपल्या भूतलावर काय विश्वामित्र. आता विश्वामित्र ऋषी पहा, आपण जन्माने ब्राह्मण आहोत परंतु विश्वामित्र क्षत्रिय असून सुद्धा ते गायत्री मंत्राचे उद्गाते. त्यांनी त्याचा पहिल्यांदा शोध लावला आणि नंतर सगळ्यांनी 24 त्याचे ऋषी फॉलो करत आज आपण त्या गायत्री मंत्राचा जप करत असतो. त्याची कथा आहे फार मोठी की विश्वामित्र पहिल्यांदा राजे होते. संपूर्ण पृथ्वीवर त्यांचं राज्य होतं आणि अफाट असं सैन्य होतं. एकदा जंगलातून ते एका युद्ध करून परत येत असताना जिथं वशिष्ठ ऋषीचा आश्रम होता त्या आश्रमामध्ये ते चालले ते बाजूने. त्यांना काय वाटलं की आपण दर्शन घ्यावं वशिष्ठ ऋषी. वशिष्ठ म्हणजे कोण? ब्रह्मर्षी. ब्रह्मर्षी म्हणजे ऋषींमधनं सगळ्यात सर्वोच्च पद ज्याला मिळालेलं आहे, सर्वोच्च अशी शक्ती ज्याला मिळाली ब्रह्मदेवाच्या सर्व परमेश्वर कृपेने, असे ते ब्रह्मर्षी होते आणि त्यांचा आश्रम होता. तर ते सहज म्हणे दर्शन घ्यायला आपण जाऊयाच. बघ ते गेले, दर्शन घेतलं. ते म्हणे धन्य झालं मी, या आमच्या राज्यामध्ये तुमचे पदस्पर्श होऊ दे असं म्हणून म्हणाले. आता मी निघतो.
संध्याकाळची वेळ होती. तर विशिष्ट ऋषी काय म्हणले की नाही तुम्ही थांबा, आजच्या दिवशी रात्रभर थांबा, आमचा पाहुणचार घ्या आश्रमाचा आणि मग पुढे. तर विश्वामित्र राजा म्हणाला की मी अफाट सैन्य आहे, तेवढी व्यवस्था तुमच्याकडून होणार नाही, तुम्ही दर्शन घेतलं एवढं बस झालं. तर ते वशिष्ठ ऋषी म्हणजे नाही तुम्ही काळजी करू नका, तुमचे लाखो सैनिक असले तरी व्यवस्था करण्याला मी समर्थ. तर त्यांना वाटलं काय वाईट काय, म्हणून ते थांबले, नदीकाठी जाऊन स्नान संध्या करून आले, त्यांचं काय पूजन करायचं ते. आणि ते येईपर्यंत या म्हणे चला जेव्हा त्या लाखो लोकांसाठी तर सुग्रास अन्न सगळं तयार होतं आणि सगळं सैन्य जेवलं. आणि आश्चर्यचकित झालं विष्णू ऋषी की ज्याच्या आश्रमात काहीच नाहीये, अशा ऋषींच्याकडे एवढं सुग्रास अन्न लाखोच्या संख्येने आपल्या सैनिकांना कसं. तर ते त्यांनी आपल्या गुप्तचरांना सांगितलं यांच्याकडे कुठं गुप्त कोठार असं काहीतरी गुप्त काहीतरी विद्ये असेल ते आपण ते शोध लावा सैनिकांना सांगितलं. त्यांच्या सैनिकांनी सांगितलं यांच्याकडे काही नाही म्हणे, यांच्याकडे आश्रमात एक मागे गाय बांधलेली आहे म्हणा. ती गायच मग त्यांनी ती गाय पाहिली आणि त्या गायीच्या शरीरामधून ते सगळं सुग्रास अन्न जे आहे ते वशिष्ठ ऋषींनी विनंती केल्यानंतर एवढ्या लाखो सैनिकांचं सगळं अन्न त्या गायीपासून निर्माण होऊन त्या कोठाराच्या तिथे यायचं आणि ते वाढलं जायचं. तर विश्वामित्र म्हणते अशी काय जर आपल्या राजदरबारी जर असेल तर मग आपल्याला पाहायचं कामच नाही ना. मग त्यांनी काय केलं की ती राजाकडे ऋषींकडे मागणी केली, ब्रह्मशिष्ट की मला हा गाय तुम्ही द्या, ती राजदरबारात शोभून दिसेल. ते म्हणते की माझी माता आहे, ती माझी आई आहे, तर ही मी काही देऊ शकत नाही. जर गायत्री मंत्राला माता म्हणतो, गायत्री तू वेद माता, गायत्री तू पापनाश, म्हणजे गायत्री मंत्र हा माता आहे. तर आपण जसं म्हणतो ना म्हणजे ती देण्यात मला जाणते अशी सगळ्यात मोठी ती देवीच जास्त केलं. तर ही जी गाय होती ना ती गाय नव्हती, स्वर्गलोकात ती देवी होती, त्यांच्यासाठी सेवेत होती. तर ती जसं असं म्हणतात आई म्हणजे शेवटी आई म्हणजे आई, म्हणून हिंदी ते कसं हे आहे ना आस की माँ म्हणतात ना आस की माँ और आस का बाप राहतात. आई कुठलीच आशा करत नाही मुलाकडून, काहीच आशा न करता करते ती आई असते आणि आशा करतो की पोर तुम्हाला हे ते बाप असतो म्हणतात. तर ती माझी आई आहे, तिला मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण त्यांनी जबरदस्ती देण्याचा विश्वामित्र राजाने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही नेऊ शकत नाही. तर त्यांनी जबरदस्ती करायचं, त्यांनी ते ब्रह्मदंड काढला जेव्हा आणि त्याच्यातून हजारो सैनिक बाहेर पडले आणि विश्वामित्र ऋषी पराभूत झाले, सैनिक निघून गेला आणि फक्त झाले ते की मोठ्या जगाचा राजा असताना या एका ऋषीने माझा हे केला, ब्राह्मण ऋषीने माझा हे केला. म्हणून त्यांचं वाक्य आहे बघा, दिग्बलम क्षत्रिय बलम परबलम ब्रह्मबलम, म्हणजे ब्रह्मबल हे क्षत्रिय बलापेक्षा केव्हाही श्रेष्ठ. म्हणून पूर्वीच्या काळी ऋषी मुन्यांनी राजे पाया पडत होते. मग ते गेले, त्यांना त्याचा पश्चाताप झाला, त्यांनी खूप तपश्चर्या केली आणि तपश्चर्यानंतर त्यांना जे ब्रह्मर्षी पद मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांनी तपश्चर्या जे करत राहिले त्याच्यातून हा आपला गायत्री मंत्राचा जन्म झालेला आहे. म्हणून विश्वामित्र ऋषींना गायत्री मंत्राची उद्गार म्हणतात. त्यांनी या मंत्राचा शोध लावला. मग पुढे अनेक ऋषींनी त्याला विकास करत गेले. तसे 24 ऋषी प्रमुख होते की ज्यांनी या गायत्री मंत्रासाठी खूप तपश्चर्या केली आणि त्याच्यात तेज निर्माण केले. ते पुढे आहे आपल्याकडे किती ऋषी आहेत त्या मंत्रासाठी, किती देवता आहेत, खूप जग आहे. असा हा गायत्री मंत्राची इतकी मोठी श्रेष्ठ महानता आहे. तर गायत्री मंत्र हा साधा नाही, याचे अनेक वैशिष्ट्य आहेत. ह्या मंत्राशी जोडलेले हा महामंत्र आहे, छोटा मंत्र नाही. तर ह्या मंत्राची काय वैशिष्ट्य आहेत म्हणजे त्याच्या रचनेमध्ये हे तरी बघूत आपण. त्याचे 24 शब्द आहेत, त्याच्यात 24 अक्षर आहेत. प्रत्येक शब्द ओम एक अक्षर आहे, दुसरं भू म्हणजे दुसरं अक्षर आहे, भुव म्हणजे तिसरं अक्षर आहे, स्वहा म्हणजे चौथं अक्षर आहे. असं तत् म्हणजे असं एक अक्षर करता 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 प्रचोदयात तो येतं तेव्हा 24 अक्षर तयार होते. म्हणजे 24 अक्षरी. जसं ओम हा एकाक्षरी मंत्र आहे ना, तसा गायत्री मंत्र हा 24 अक्षरांचा आहे. असा हा मोठा मंत्र जरी असला, मंत्र छोटा असावा म्हणतात, पण तो मोठा असला तरी सुद्धा हा अत्यंत प्रभावी उपासना केल्यानंतर पडणारा. जसं स्वामी राघवेंद्र स्वामी जे आपले खूप दयाळू आहेत आणि भक्ताच्या कुठल्याही इच्छा पूर्ण करणारे, तसा हा गायत्री मंत्र सुद्धा भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा मंत्र आहे. जर मोठा असला तरी त्यांना पावतो. असा हा मंत्र जो आहे 24 अक्षर. तर प्रत्येक मंत्राला ऋषी असतात, त्यांचे उद्गाते ऋषी.
तर असे गायत्री मंत्राला 24 ऋषी आहेत. ह्या 24 ऋषींनी हा मंत्र सार्थ करण्यामध्ये खूप मदत केली, वाढवला, त्याचा विकास करण्यामध्ये 24 मंत्र. मग त्याच्यात आत्री आहेत, पाराशर आहेत, कश्यप ऋषी आहेत, असे विश्वामित्र ऋषी आहेत, असे सगळ्या ऋषींनी मिळून हा मंत्र जो आहे विकसित केला. ह्या मंत्राला जोडून देवता, प्रत्येक मंत्राची एक देवता असते की आपण आधी मंत्राच्या आधी म्हणतो बघा, अनुष्टुभ छंदा, चिता, शक्ती, शक्ती कोणती आहे, ते ऋषी कोणती आहे, ते वाचतो बघा. आणि शेवटी काय विनियोग हा म्हणतो, म्हणजे या मंत्राचा कशासाठी उपयोग पाहिजे. जपे विनियोग हा करतो ना, तर तो विनियोग कशासाठी आहे, हा विनियोग कशासाठी करतोय ते शेवट त्याच्यात आपल्या ऋषीमुनींनी शास्त्र शुद्ध केलं पाहिजे. ऋषी कोण, त्याचे शब्द किती आहे, त्याची देवता कोणती आहे, ती शक्ती कोणती आहे, आणि इतर गोष्टी जपे विनियोग हे त्याच्यात टाकलेलं असतं. तर ह्याचे 24 ऋषीमध्ये सगळे जितके ऋषी आपल्याला माहिती आहेत ते सगळे, त्यात विश्वामित्र ऋषी सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. आता ह्या ऋषी झाले, त्याचे शब्द किती झाले, त्याच्या देवता, या प्रत्येक शब्दाला, अक्षराला एक एक देवता आहे, प्रत्येक अक्षराला एक एक देवता आहे. आणि तुम्ही सगळे जी नावं घेतो आपण, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, त्याच्यानंतर आपले लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा, हे सगळे इथपासून सगळे ब्रह्मा, विष्णू, महेश हे असे, गणेश आहे, असे सगळ्यांची नावं मी काही घेत बसत नाही, पण हे असे 24 देवता आहेत. आणि ह्या 24 देवता आपण काय करतो की न्यास करतो की कुठलाही जप मंत्राची साधना करताना न्यास करतो आहे ना, करण न्यास, दयादी न्यास म्हणतो ना आपण. ते कशासाठी असतं, तर त्या देवतांची आपल्या शरीरामध्ये न्यास करणं म्हणजे स्थापना करणं. आपण करतो ना, आपण शिलान्यास वगैरे न्यास करतात, तसं आपण पूजा करायच्या वेळी, गायत्री साधना करायच्या वेळी किंवा गावाची तपश्चर्या करायच्या वेळेला ते शरीराच्या आपल्यामध्ये स्थापित करावं लागतात, त्यांचं पूजन करावं लागतं. मग त्या आपल्याला त्या सर्व प्रकारच्या त्या इच्छित शक्ती देतात आणि त्या इच्छित शक्तीच्या जोरावर आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण होते. तर अशा तऱ्हेने ह्याच्यात 24 देवता आहेत आणि ह्या 24 देवतांच्या अंगी 24 प्रकारची शक्ती. आता उदाहरणार्थ मी सांगतो, कोणत्या कोणत्या देवताला कोणती कोणती शक्ती दिलेली बघ. ब्रह्माजींना उत्पादन शक्ती दिलेली, विष्णू भगवानांना पालन शक्ती दिलेली, शंकर भगवानाला संहारण शक्ती दिलेली आहे, लक्ष्मीला, लक्ष्मी देवी आहे तिला काय धनाची शक्ती दिलेली आहे, सरस्वती देवीला विद्येची शक्ती दिलेली आहे, हनुमानजीला सेवेची शक्ती दिलेली आहे. नंतर आपले हयग्रीव स्वामी आहेत, हयग्रीव देव भगवान यांना सहनशक्ती किंवा ही अशी दिलेली आहे. नरसिंह स्वामींना म्हणजे पराक्रम शक्ती दिलेली आहे. अशा प्रकारच्या सगळ्या शक्ती दिल्या आहेत. त्या शक्तीच्या जोरावर आपलं जे इच्छित आहे ते आपण साध्य करायचा प्रयत्न करतो. ह्या 24 शक्ती ज्या आहेत आपल्या शरीरात स्थापन केल्यानंतर त्याचं आपण त्या शक्तीचा आपल्याला गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर त्या आपल्याला पावतात आणि आपली इच्छा सफल व्हायला मदत करतात, अशी त्या मागची भावना आहे किंवा त्याच्या मागचे हे. त्याच्यानंतर त्यांना छंद असतो. आता गायत्री मंत्राला भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने गायत्री छंदमाम्य म्हणजे गायत्री हा एक छंद आहे, म्हणजे माझ्यासाठी असलेला एक गायत्री छंद आहे. बघा ऋग्वेदामधला अर्ध पाऊण ऋग्वेदाचे छंद गायत्री. ऋग्वेदाचे अभ्यासक असतील आपले जागीरदार साहेबांच्या कृपेने मी त्याचा मेंबर झालो. आपला खडकेश्वरच्या मंदिरात एकनाथ मंदिरचा तिथे वेदांचे खंड आहे, त्यात ऋग्वेदाचा त्याचे 4-5 खंड आहेत, त्यातला मी खंड घेऊन अभ्यास केला. आपण पुरुष सूक्त करतो, हे सगळे सूक्त सगळे वेदांमधून आहेत. पुरुष सूक्त 10 मंडळात आहे वेदांचे. अशा पद्धतीने सगळे त्याचे छंद असतात. तर हे भगवद्गीतेमधला हा छंद असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की छंदामध्ये छंद कोणता आहे तो गायत्री. तर आपला गायत्री मंत्राचा छंद जो आहे किंवा ज्याला गायची पद्धत म्हणतो त्या छंदामध्ये म्हणतात ती गायत्री आहे. म्हणून या मंत्राला सुद्धा गायत्री म्हणतात. आता गायत्री काय म्हणतात तर दुसरं पण एक कारण आहे. जसं मंत्राला मननात त्रायते इति मंत्र, म्हणजे मनन केल्याने जपाचं कुठल्याही मंत्राचं मनन केल्याने त्रायते इति मंत्र. हा त्रायते म्हणजे तारून येते पावते वगैरे. तसंच गायंती इति त्रायते गायत्री म्हणजे गाऊन जिचं उपासना केली जाते बद्ध पद्धतीने ती कामते गायत्री मंत्राचं मंत्राबद्दल म्हणतात.
आता हे छंद सुद्धा अनेक आहेत. आता पहिला छंद उदाहरणार्थ गायत्री छंद आहे आणि शेवटचा छंद ज्योतिषमध्ये छंद आहे. तर प्रत्येक 24 देवता, 24 ऋषी, 24 अक्षर हे त्या आपल्या गायत्री मंत्राची वैशिष्ट्य आणि हे वैशिष्ट्य इतकं मोठं असून सुद्धा ते पावतं आपल्याला. हे अतिशय म्हणजे आश्चर्यकारक म्हणा किंवा लक्षणीय असं म्हणता येईल गायत्री मंत्राच्या. आता हा गायत्री मंत्र म्हणजे कसा आहे, आपण म्हणतो गायत्री मंत्राची बायकांनी हे करू नये, पण मी जेव्हा पुढचं जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला आश्चर्य होईल. आपण पुरुष कुठेच नाही. गायत्री मंत्राचं स्वरूप कसं आहे? गायत्री मंत्र हा देवी स्वरूप आहे. गायत्री मंत्र हा देवी स्वरूप आहे. आता ते स्वरूप कसं आहे गायत्रीचं आपण सांगतो. नंतर आपल्या पुराणांमध्ये बघा याज्ञवल्क मैत्री संवाद, याज्ञवल्क गार्गी संवाद असे खूप संवाद झालेले आहेत. त्या सगळ्या त्या दिव्य ज्या ऋषिकन्या होत्या त्यांनी हा याज्ञवल्क वगैरे सारख्या मोठमोठ्या ऋषींचा पराभव केलेला आहे संवादामध्ये. तर स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नसतात. तर हा गायत्री मंत्र हा स्त्री स्वरूप आहे आणि स्त्रियांना त्याचा पूर्ण अधिकार आहे. गायत्री मंत्र म्हणण्याचा हा कोण आपण जे म्हणतो असं नाही. फक्त महिन्याचा काही जो शुद्धीकरणाचा भाग जर सोडला तर गायत्री मंत्र स्त्रिया म्हणू शकतात. याला काही लोकांचा आपल्यातले मोठ्या काही लोकांचा आक्षेप असेल तर मी माफी मागतो, पण शास्त्रात सांगितलेलं आहे की गायत्री मंत्राचा पूर्ण अधिकार स्त्रियांना दिलेला आहे. आपण म्हणतो शास्त्राने सांगितलं. तर अशी गायत्री देवी कशी आहे? गायत्री देवीचे गायत्रीचे दोन गायत्री यंत्र पण मिळते. काही जणांच्या घरात असेल गायत्री यंत्र. आणि गायत्री देवीचं स्वरूप मूर्ती रूपात पण गायत्री असते. तर अशी गायत्री देवी जी आहे तिचे पंचवक्त्रादु गायत्री म्हणतात. पंचवक्त्रादु गायत्री, गायत्री मंत्राची देवी जी आहे ती 5 मुख असते. आपल्याकडे असतं बघा फोटो. गायत्री देवी ओम भूर्भुवस्वाच्या खाली जी देवी आहे ती गायत्री देवी आहे आणि तिला पंचमुख आहे. आणि ते पंचमुखांचं जे तेज आहे 5 रंगाचं आहे. पंचमुख 5 रंगाचं आहे. म्हणजे बघा मोत्यासारखं आहे, शुभ्रता आहे, त्याच्यानंतर सोन्यासारखं पिवळसर आहे, विद्रुमासारखं लालसर आहे, नंतर नील रंगाचा आहे आणि हिरा जसा असतो तसा शुभ्र रंगाचा. असे 5 रंगाची आभा, प्रभा किंवा तेज या गायत्रीच्या 5 मुखांमध्ये असतं. म्हणून ही पंचवक्त्रा देवी. तिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे आणि त्याच्यावर चंद्राचे कोर असते. गायत्री देवीच्या मुकुटावर चंद्राचे कोर असते. ही गायत्री देवी जी आहे तिचे 10 हात आहेत. गायत्री देवीला किती हात आहेत? 10 हात आहेत. आणि त्या 10 हातांमध्ये तिने काय काय धारण केलं याचं आपल्या याच्यात वर्णन केलं. एक अभय मुद्रा असते. आपण अभय म्हणजे ती माफ करते अशी एक मुद्रा हाताची, एका हाताची वरद मुद्रा. काय अभय आहे, वरद आहे, वरद येते. वरदा म्हणतो, वरदा लक्ष्मी म्हणून आहे ना आपल्याकडे, तशी ही वरद आहे, वरदा देणारी. पण गायत्री मंत्राला सर्व देव स्वरूप नाही म्हणतो. गायत्री तू सर्व देव स्वरूप नाही. गायत्रीमध्ये संपूर्ण देवांचं स्वरूप आहे. कुठलाही देव देवी कुठली नाही जे त्या गायत्रीच्या रूपात आहे. म्हणून गायत्री तू सर्व देव स्वरूप नाही. मग तिच्या एका हातात अभय मुद्रा आहे, एका हातात वरद मुद्रा आहे, एका हातात शंख आहे, एका हातात चक्र आहे, एका हातात गदा आहे, एका हातात अंकुश आहे, एका हातात चाबूक आहे आणि 2 राहिलेल्या हातांमध्ये 2 कमळ आहेत. अशी आहे. अशी ही गायत्री 10 हाताची गायत्री. ती बसली आहे कशी? शुभ्र वस्त्र नेसून सौभाग्याचे अलंकार घातलेले आणि ती हंसावर बसलेली किंवा कमलावर बसलेली असत. कमलासन असतं. कमलासना म्हणतात ना गायत्री देवीला. कमलासना म्हणजे कमलावर बसलेली, शुभ्र वस्त्र नेसलेली, अलंकार असलेली आणि तिच्या हातामध्ये हे आहे. म्हणजे बघा भगवान शंकराचे हिंदू म्हणजे चंद्रकला आहे आणि तिला 3 डोळे आहेत. म्हणजे शंकराचं रूप पण तिच्यात आहे, विष्णूचं रूप शंख, चक्र आणि गदा हे विष्णूचं रूप आहे. आणि भगवान शंकराचं म्हणजे तिच्या हातामध्ये भांड आहे छोटंसं आणि त्रिनेत्र 3रा डोळा आहे तिला. तर अशा रीतीने ती शंकर पण आहे. ती सरस्वती कशी आहे तर तिच्या हातात कमळ आहे, हंसावर बसलेली कमळ असताना. ती दुर्गा देवी कशी आहे? ती चाबूक वगैरे जी शस्त्र आहे ती दुर्गेची आहे. आणि सरस्वतीचं तर चिन्ह तुम्हाला सांगते. लक्ष्मी कशी आहे तर कमळ तिच्या हातात. तर अशा तऱ्हेने सर्व देवतांचं म्हणून गायत्री सर्व देव स्वरूप म्हटलेलं आहे. तर ह्या काही जणांच्याकडे असतो तो फोटो उपासनेला ओम भूर्भुवस्वाचा फोटो असतो, गायत्रीचं देवीचा फोटो. तर त्याच्यात सर्व काही गायत्रीचं वर्णन केलं. अशी ही गायत्री देवी सर्व देवांचं प्रतिनिधित्व करते. म्हणून एका वेळेला गायत्री मंत्राचा तुम्ही 1 माळ केली, 1 माळ म्हणजे किती? 108 वेळा आपण म्हटलं की तुम्ही संपूर्ण विश्वाचं दर्शन तुम्हाला पुण्य त्याच्यातून मिळू शकतं. आता किती वेळा मंत्र म्हणायचं, किती वेळा देव करायचं
थोडक्यामध्ये थोडं थोडं करून सांगणार आहे, वेळेचं आपल्याला बंधन आहे. ते यक्षाने प्रश्न केला होता बघा, यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न केला सबसे बलवान कौन, तर युधिष्ठिराने सांगितलं समय सबसे बलवान. तो आपण भी समय से बंधे हुए हैं, तो जितना होगा उतने बोलने की कोशिश कर रहा हूं. आता गायत्री मंत्राच्या बद्दल एक फार मोठी शंका असते. आपण आजचा जो प्रवचन आहे थोडा शंका निरसनचा थोडाफार भाग आहे असं मी म्हणेन की गायत्री मंत्र मूळ गायत्री मंत्र कोणता. कारण गायत्री मंत्र अनेक, मूळ गायत्री मंत्र आहे ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं, हा पहिला भाग. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि, दुसरा भाग. तिसरा म्हणजे भर्गो देव धियो यो, हा मूळ मंत्र आहे. ह्याच मंत्राची साधना सामान्य माणसासाठी हाच मंत्र आहे. मग ह्याच्यानंतर मोठा मंत्र आहे ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आपो ज्योतिरसमृतम्. हा पुढचा जो भाग एक्सटेन्शन दिलेला आहे हा मोठा मंत्र, गायत्री मंत्रापेक्षा मोठा, गायत्री मंत्राचा एक्सटेन्शन हा पण गायत्री मंत्राचा पण मोठा. आणि तिसरा एक मंत्र आहे जो नेहमी आपण म्हणतो, आपल्या स्वामींच्या समोर म्हणत असतो, अंजनी सुताय विद्महे, वो अंजनी सुताय वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात्. म्हणजे हा मंत्र जो आहे, किंवा महादेवेच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्, हे जे मंत्र आहेत त्यांना तंत्रोक्त गायत्री म्हणतात. प्रत्येक देवतेचं आपण काय केलं की एक एक गायत्री बनवली आणि तिची आपण उपासना करतो, तिला तंत्रोक्त गायत्री म्हणतात. पण ह्या तंत्रोक्त गायत्री मंत्राच्या मागे ओम भूर्भुवः स्वः लावता येतो. फक्त ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं जो मूळ मंत्र आहे त्याच्या मागेच ओम लावतो, बाकीच्या मागे ओम नाही लावत. बघा ना, कोणताही गायत्री आहे तंत्रोक्त, आपले सगळे देवता नरसिंहाचा गायत्री घ्या, त्याच्या मागे ओम भूर्भुवः स्वः नसतं, तर ते तंत्रोक्त आहे. आपण जेव्हा मंत्राची उपासना करतो तेव्हा दोन करतो, एक तंत्रोक्त असतं, एक वैदिक असतं. तर तंत्रोक्त काय आहे, वैदिक काय, तुम्ही पुढे तुम्हाला सांगेल की हे दोन प्रकारे मंत्रांची उपासना. कारण तंत्रोक्त मध्ये काय आहे की अघोरी विद्यांची तंत्र साधना पण असते आणि त्याच्यातनं धोके असतात, म्हणून ते वेगळं तंत्र आहे. आणि हे साधं आपलं असतं ते वैदिक. तर गायत्री मंत्र आपण नेहमी म्हणतो, पण तो ऍक्च्युअली काय आहे, त्याचा शब्दार्थ काय, शब्दशः का मुगलकर वैद्यांनी सांगितलं की बाबा आपण काय असतो, कोणताही मंत्र श्लोक त्याचं काय असतं, एक शब्दार्थ असतो आणि दुसरा भावार्थ असतो. की शब्दशः काय अर्थ आहे ते, तर शब्दशः जर ओम भूर्भुवः स्वः पाहायला गेलं, ओम पहिला शब्द ओम आहे. ओम म्हणजे परमात्मा, ओमचा दुसरा अर्थ काहीच नाही. ओम म्हणजे परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर किंवा सृष्टीमध्ये जे काही अचर आहे नाही दिसतं उचतं ते सगळं काही ते ब्रह्म. सृष्टीच्या सुरुवातीला जो आवाज निर्माण झाला पहिल्यांदा, आणि तो आवाज म्हणजे ध्वनी निर्माण झाला, ते नाव आहे ओम. आणि या ओम पासून ही आहे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने शक्ती निर्माण केली. हा ओम पासून सर्व काही निर्माण झालं. तुम्ही जे इमॅजिन करू शकता, जे इमॅजिन करूही शकत नाही, ते सगळं म्हणजे ओम मध्ये आहे. सगळ्यांसाठी एक शब्द इंग्रजीमध्ये नेहमी ओम कसा लिहितो, ओ एम लिहितो ना, बरेच जण ओ एम लिहितात ओमला, ते चूक आहे. ए यू एम असतं ते, ए यू एम म्हणजे खरा ओम. ओम हा शब्द न लिहिता ए यू एम आपण लिहित जाऊ पुढच्या. ओम लिहायचं असेल तर ए यू एम ओम, असं त्याचं उच्चारण करण्याच्या पद्धतीने ते म्हटलेलं की असा हा मंत्र आहे. आता शब्दशः काय अर्थ आहे, ओम म्हणजे परमात्मा परब्रह्म, भू म्हणजे पृथ्वी, भुव म्हणजे अंतरिक्ष, पृथ्वी आणि आकाशाच्या मध्ये जे काही आहे ते अंतरिक्ष आहे. आणि ह्याच्यामध्ये ग्रह तारे वगैरे सगळं काही त्याच्यात आहे, ढग बीग असतात, सगळं काही त्या अंतरिक्षामध्ये असतात, त्याला भुव म्हणतात. स्व म्हणजे काय, स्वर्गलोक. स्व म्हणजे स्वर्गलोक आहे. आता लोकांचे सुद्धा म्हणजे पृथ्वीच्या वर 7 लोक आहेत, म्हणजे हे पवित्र लोक आहेत, आणि पृथ्वीच्या खाली 7 लोक आहेत ते पाताळ लोक आहेत. आपण वरचे 7 म्हणजे भू, भुवा, स्वहा, महा, जना, तपा आणि सत्य. असे सत्य म्हणजे स्वर्ग. या सत्याच्या वर वैकुंठ लोक आहे. सत्य म्हणजे स्वर्गाच्या वर वैकुंठ, आणि वैकुंठाच्या वर गोलोक आहे. या गोलोक मध्ये आपले परमात्मा विष्णू वास करत असतात, आणि त्यांच्या पायाशी आपले राघवेंद्र स्वामी किंवा कोणतेही पुण्यवान आत्मे असतात, त्यांच्या पायाशी असतात, त्यांच्या बरोबरी जाऊ शकत नाही. आणि मग वेळोवेळी परमेश्वर त्यांच्यातले संत लोकांना आपल्याकडे पाठवतो आणि कार्य करून घेतात.
तत् म्हणजे त्याच्या पुढचा ओम भूर्भुवः स्वहा. तत् म्हणजे तत् म्हणजे तो खूप दूर असलेली गोष्ट म्हणजे सूर्याला उद्देशून केलेली. सवितू म्हणजे सूर्य. सवितू म्हणजे सूर्य म्हणजे सविता म्हणजे सूर्य. सूर्याजवळ जी सविता नावाची शक्ती आहे त्याला म्हणतात सवितू. आणि म्हणून गायत्रीचं दुसरं नाव सावित्री. सावित्री मंत्राचं दुसरं नाव सावित्री. गायत्री मंत्राचे 3 स्वरूप आहेत. एक सरस्वती. गायत्रीचं नाव पहिलं रूप आहे सरस्वती. ती दिवसाच्या सकाळच्या वेळेत ऍक्टिव्ह असते. म्हणून सकाळी शिक्षण पूजन भजन पूजन जे काय उपासना वगैरे ती सकाळी घडते. दिवसाभराच्या व्यवसाय वगैरे करणाऱ्यांना प्रापंचिक लोकांसाठी दुसरं लक्ष्मीचं रूप आहे काय. तेव्हा जी तुम्ही उपासना केली तर पैसा अडका हे लक्ष्मीचं गायत्रीचं दुसऱ्या रूपाचं रूप. आणि संध्याकाळी जे आहे महेशाचं रूप म्हणजे दुर्गेचं रूप आहे. जे काही दुसऱ्या विद्या किंवा दुसऱ्या काही गोष्टी साध्य करायची अशी सावित्री. सवितू म्हणजे सूर्य म्हणजे सर्व परमेश्वराच्या शक्तीच्या रूपामध्ये सूर्याला उपास केलेलं कल्पिलेलं आहे. म्हणून सवितू. तत् सवितू. वरेण्य. वरेण्य शब्दाचा अर्थ आहे वरण करण्यासारखा. वरण करण्यासारखा म्हणजे स्मरण करण्यासारखा, पूजन करण्यासारखा, ध्यान करण्यासारखा, धारण करण्यासारखी जी गोष्ट आहे ती वरेण्य. भर्गो देवस्य. भर्ग म्हणजे पाप नाश होणार. पापाचा नाश हे भर्गो शब्दात नाही. देवस्य म्हणजे देवाचा नाश. धीमही. धीमही म्हणजे ध्यान करणे. धारण करणे किंवा ध्यान करणे याला धीमही म्हणतात. धियो. धी म्हणजे बुद्धी. धी म्हणजे बुद्धी. आपली बुद्धीकडे चालना देण्यासाठी बुद्धीचे सुद्धा 5 भाग आहेत. धी, मेधा, प्रज्ञा, नंतर स्मृती आणि 5 भाग आहेत. जसे जसे आपली बुद्धी वाढत जाईल तसं ते 5 भागांचा आपण धी, मेधा, प्रज्ञा, धृती, स्मृती. सगळ्यात उच्च कोटीची म्हणजे स्मृती आणि प्राथमिक म्हणजे बुद्धी. यो. यो म्हणजे ही आणि न म्हणजे आमची. अशा पद्धतीने याचा शब्दाचा अर्थ काढलेला आहे दिलेला आहे. पण भावार्थ काय म्हणजे कशासाठी करतो. हे जे ब्रह्म आहे हे ब्रह्मामध्ये भू म्हणजे पृथ्वी अंतरिक्ष हे किंवा सगळं काही समाविष्ट कशात आहे त्या ब्रह्मामध्ये. या ब्रह्माच्या याच्यामध्ये जो काही हा सूर्य आहे तेजस्वी सूर्य आहे. तेज असलेला जो सूर्य आहे ह्या तेजाचा आम्ही धारण करतो, हे करतो, धारणा करतो किंवा ध्यान करतो. तो आम्हाला शक्ती देव. प्रचोदयात म्हणजे आम्हाला तिकडे घेऊन जा, आम्हाला प्रेरणा दे. प्रचोदयाचा अर्थ प्रेरणा. तर प्रेरणा दे असा हा मंत्र आहे. आणि त्याच्यात आम्ही तो त्याचा अर्थ काढण्याचा म्हणजे त्याची उपासना केला तर बाबा हे सूर्यदेवा तू ब्रह्माचं प्रतीक आहे आणि तू आम्हाला अशी शक्ती दे की आम्हाला आमचा विकास हो, आमची उन्नती हो. म्हणून आम्ही तुमची प्रार्थना करतो. तू आम्हाला प्रसन्न हो असा अर्थ ते सर्व काही आहे. गायत्री मंत्राचं इतकं ते सांगितलं. ह्याच्यापेक्षा फार तिचं महात्म्य खूप मोठं आहे. गायत्रीला आदिशक्ती म्हणते. गायत्री म्हणजे आदिशक्ती कशी घ्या. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा पहिली शक्ती जी निर्माण केली गायत्री. पहिली शक्ती आणि ह्या शक्तीपासून सगळं काही निर्माण झालं म्हणून गायत्रीला आदिशक्ती म्हणतात. आणि तिच्यापासून सगळं म्हणजे प्रलय, सृष्टी निर्माण होणं, पालन होणं सगळं तिच्यापासून होतं. नंतर गायत्रीला वेदमाता म्हणतात. गायत्री तू वेदमाता, गायत्री तू पापनाशिनी. गायत्री पासून वेदमाता म्हणजे वेदांचा जन्म गायत्री पासून झालाय. यजुर्वेद आणि सामवेद हे पहिले 3 मुख्य जे आहेत ते सगळे गायत्री मंत्रापासून आहेत. चतुर्विशंती वर्णया गायत्री गुप्तता म्हणजे गायत्री मंत्राचे 24 अक्षर आहेत. ती एकत्र गुंफली की सगळी शक्ती निर्माण होते आणि आपल्याला प्रसन्न होते. असा हा गायत्रीचा महिमा जो आहे थोडक्यामध्ये मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. ह्या मंत्राचा कशी उपासना करायची. गायत्री मंत्रात आपल्याला उपासना करायची. सामान्य माणसं आहेत, मोठे लोक आहेत, त्यांना उपासना करायची. त्याची पद्धती काय स्टेप्स आहेत म्हणा किंवा कशा प्रकारे गायत्री मंत्राचं साधना करायची तर त्याची सोपी आहे. पहिल्यांदा म्हणजे आपल्याला सूचिभूत व्हावं. आपली पूर्वतयारी. पुरश्चरण करतो तेव्हा पुरश्चरण म्हणजे पूर्व म्हणजे पुढे, चरण म्हणजे चाली. म्हणजे पुढे ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, पुढे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याची तयारी करणे म्हणजे पुरश्चरण. तसं आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायची, साधना करायची, तप करायची तर त्याच्या आधीच्या काही स्टेप्स आहे. काही तयारी करावी. तयारी म्हणजे काय करायचं असेल आधी स्नान करणे. स्नान शक्यतो थंड पाण्याने करणे.
थंड पाणी पाहिजे. नाही जमलं आजारी असेल तर गरम पाणी चालतं, पण शक्यतो थंड पाण्याने करणे, प्रातःकाली करणे हे आवश्यक आहे. वस्त्र, धूत वस्त्र नेसली पाहिजे. रेशमी वस्त्र चालतात, पण आपल्याकडे गैरसमज आहे, आपण धुतच नाही कधी. 16 सहसा घरी मिळून टाकून देतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी घेऊन येतो, असं महिने चालू असतं. सक्षम चुकीचं आहे. एखादा पूजा झाल्यानंतर 16 हे धुतलं पाहिजे, पाण्यातून काढून तरी. पण पाण्याला आपण अमृत म्हणतो, पाणी एवढं शुद्ध काहीच नाही. पाण्यातून ते काढलं की शुद्ध होऊन जातं म्हणतात. तर पाण्यातून काढणे हे फार आवश्यक आहे. रेशमी वस्त्र, आसन, पूर्वीच्या काळी चर्मा. आता आसन, आसनाच्या बद्दल मी तुम्हाला सांगू शकतो. आता आपल्याकडे सुद्धा आसन आहेत डोकरीचे. आसन हे अत्यंत आवश्यक आहे. कुठल्या तरी आसनावर बसल्याशिवाय तुम्ही करायचं नाही. कारण काय होतं की तुम्ही सरळ फरशीवर बसले, जमिनीवर बसला तर जमिनीत त्या निगेटिव्ह शक्ती तुमच्या शरीरात येऊ शकतात आणि तुम्ही बसून जे पुण्य कमवायचा प्रयत्न करता, तुमची ती पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते जपानी उपासनेने किंवा तपानी, ती जमिनीत निघून जाते. हे असतं ना शॉर्ट सर्किट, अर्धिंग होऊन जातं म्हणतात, तसं ही सगळं काही जमीन निघून जातं. तर म्हणून आसन, आता पूर्वी चर्मासन होतं, म्हणजे तांबड्याचे होते ना, हरणाचं याचं त्याचं, सिंहाचं असायचं, पण आता बंदी आहे त्याच्यावर, त्यामुळे आपण चर्मासन वापरू शकत नाही. मग आता उपलब्ध आसनं कोणती आहेत? तर उनी जी वस्त्र आहेत ते आसन आहे, कुशासन, कुशासन आहे, त्याच्यानंतर चटया आहे. अशा प्रकारची जी आसनं आहेत, सुती आसनं आहेत. उनी, सुती म्हणजे साध्या आपल्या कपड्याचं जे आसन असतात ते वापरू शकतो, पण कुठलं तरी आसन घालून बसून आपण त्या आसनाचा वापर करून बसलं पाहिजे. आपली दिशा सुद्धा निश्चित असली पाहिजे. सहसा पवित्र दिशा म्हणजे उत्तर किंवा पूर्व, ईशान्य चांगली, या दिशेकडे तोंड करून बसलं पाहिजे. फक्त कंडिशन ही आहे की आपल्या देव आपल्या त्या पाठीमागे आपण नसावे, म्हणजे देवाला पाठ करून आपण बसू नये. नाही तर काय होतं, इकडचं पुण्य मिळायचा प्रयत्न करतो, परंतु देवाकडे पाठ करतो, देव नाराज झाले तर आशीर्वाद मिळायच्या वेळी कोप होऊ शकतो. तर देवाकडे पाठ करून कधी बसू नये. या पवित्र 3 दिशा सगळ्यात उत्तम. दक्षिणेकडे सहसा तोंड करून एखादी यमाची दिशा समजली जाते. अनेक लोकापवाद आहेत, त्याच्यात वास्तूमध्ये मी केलाय कोर्स. प्रत्येक जण काहीतरी सांगतो, तर ते पेक्षा ह्या दिशा शास्त्राने मंजूर केलेल्या ज्या दिशा आहेत त्या आहेत. आता एक नेहमी प्रश्न असतो, स्त्रिया असो किंवा पुरुष, आपण जेव्हा जप करतो, तप करतो, त्यावेळेला मध्येच जर आपल्याला लघवी लागली किंवा हे लागलं, काही हरकत नाही. तुम्ही जाऊन आल्यानंतर हातपाय धुवून सुचून बसू शकता आणि आपलं जो जप आहे किंवा तप आहे ते चालू ठेवू शकता. असं काही करताच येत नाही. कसं भगवान बुद्धांनी जेव्हा जैन धर्म आणि बौद्ध धर्म स्थापन झाला, तेव्हा जैन महावीरांनी खूप उपवास केले, क्लेश सहन करायचं काम जैन धर्मीयाकडे. पण भगवान बुद्धांनी तो प्रयोग करून पाहिला. 1 महिन्यापर्यंत त्यांनी उपवास केले आणि डिक्लेअर केलं नंतर की उपाशी पोटी देवाची उपासना होऊ शकते. माझे तेच मत त्या डायबिटीजमुळे आता डायबिटिक लोकांना उपवास भरजे. माझी सगळ्यांना विनंती आहे, डायबिटिक ज्यांना असतील त्यांनी उपवास बंद करायला पाहिजे. कारण 2-3-4 तासाच्या अंतराने काही ना काही तुम्ही खाल्लंच पाहिजे, नाही तर कधीतरी पुढे चक्कर येऊन पडला तर परेशानी होऊन जाते. त्यामुळे उपवास हा आपल्या आत्मशुद्धी करताय. परमेश्वराला काही असं अन्न लागत नाही, काही लागत नाही. आपण जे नैवेद्य ठेवतो तो सुद्धा परमेश्वराला लागतो का? नाही लागत. आपण तो का ठेवतो? बाबा तुझा कृपा कटाक्ष त्या प्रसादावर टाक, म्हणजे तो कृपा कटा टाकायला प्रसाद आम्हाला पवित्र करतो. म्हणून देव देव देवच नाही, पण काही लोक ते घास तोंडात भरावं. आमचं मंदिर आहे किंवा गंमत सांगतो, आमचं मंदिर आहे, तिथे एक लेडी यायची हनुमानाची मूर्तीला तुझी मारायची. तिथून सांगितलं म्हणून आता काय करावं बाबा या काकूंना, पण प्रतिष्ठित काकू, म्हणजे काही उद्देश काय वाईट असं नाही. मग आम्ही इथे हिंमत करून काकू हे असं तुम्ही हनुमानाच्या मूर्तीला वर एक तर वर चढू शकत नाही आणि चढल्या मूर्तीला स्पर्श आणि ते हनुमानाच्या मूर्तीला. तेव्हा खरं सांगते डॉक्टर साहेब, मला त्याच्याशिवाय झोपच येत नाही म्हणे. मग त्यांना सांगितलं काकू असं चालत नाही, आपल्याला नियम आहेत आपल्याकडे आणि असं तुम्ही गाभाऱ्यात जायची परवानगी नाही आहे. तेव्हा तुम्ही जे काही तुम्ही साष्टांग नमस्कार घाला, काय घाला, पण ती बाई बिचारी मिठीच मारायची. सत्य आहे, आमच्या डोळ्याने आम्ही पाहिजे. तर असं आपण करणं. काही जण आता आमच्या साखर भोगतील, पेढा भोगतील, हे भोगतील, परमेश्वराला काही लागत नाही. तो आपल्याला आशीर्वाद तोच देणार आहे, आपण काही देऊ शकत नाही परमेश्वराला. तूच करता, तूच करविता, शरण तुला भगवंता, करणं तुला भगवंता. म्हणून असा
फक्त आपल्यासाठी म्हणून आपण नैवेद्य देतो, बाबा तुझा प्रसाद म्हणून आम्हाला हे आशीर्वाद दे, आम्ही ग्रहण करतो. नंतर स्नान केलं, वस्त्र घातलं, गंध लावलं, सगळ्या गोष्टी गंध का लावायचं तर कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं. दोन मुकुटीच्या मध्ये गंध लावल्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं म्हणून गंध लावलं. त्याच्यानंतर दिवा लावा, उदबत्ती लावा, हे एवढ्या जर गोष्टी केल्या तर तुम्ही म्हणजे जपाला उपवास करून त्या उपासनेला बसायला पुढे योग्य काही महत्वाच्या पुढच्या गोष्टी त्याही नाही. मग आपलं शरीर पण चांगलं पाहिजे. उपासना करायची असेल तर शरीर पण चांगलं म्हणजे योग्य आहार विहार, योग्य आहार म्हणजे फळं हे खाणं आवश्यक आहे. आणि या योग्य आहार बरोबर आपल्या ऋषीमुनींनी काही नियम घालून प्राणायाम करणे, आसनं, हे व्यायाम जे दिलेले ते अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते तब्येत चांगली राहते. म्हणून याच्या पुढच्या ज्या दिल्या प्राणायाम करणे, प्राणायाम कशासाठी करायचा तर शरीरामध्ये ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा झाला तर आपल्याला शक्ती साधना करता येईल म्हणून प्राणायाम सांगतो. आता कुठे बसून करावी हा सुद्धा आहे. काही वेळा काय म्हणतात कुठेही बसून केलं चालेल. कुठेही बसून करणं अपेक्षित नाही. एकांत असलेली खोली पाहिजे किंवा एकांत असलेली जागा पाहिजे. सहसा तिथं कोणी घेणारे नको, असे कोणी येतात जातात गर्दीच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आपण लागू शकत नाही. म्हणून आज एकांत असलेली वेगळी खोली असते उत्तमात उत्तम. नसेल तर मग आता गेलाच नसतो की मग लोकलच्या डब्यात सुद्धा लोक करू शकतात. पण शक्यतो तसं तुम्ही करायला पाहिजे. वेळ, त्या वेळेच्या बद्दल मी थोडंसं जरा जास्त विस्तृत सांगेन. संध्या, आपण जी संध्या करतो गायत्री मंत्रामध्ये संध्येला, संध्येमध्ये गायत्री मंत्राचा अनन्य साधन, गायत्री मंत्राचा अनन्य साधन. तर 3 वेळा आपण गायत्री साधना किंवा कोणतीही मंत्र साधना करतो. एक सकाळी उत्तम आहे, एक दुपारी आणि एक सायंकाळी. सकाळी म्हणजे केव्हा करायची तर सूर्योदय व्हायच्या आधी 2 तासापासून तर सूर्योदय व्हायची उत्तमात उत्तम. सूर्योदयाच्या फार अंधार असताना नाही करायची, कारण सूर्यदेवतेची आपण गायत्री म्हणजे सूर्याची उपासना असताना सूर्य थोडाफार उषक काळापासून पुढे आपल्याला म्हणता आला पाहिजे. म्हणून या 2 तासात ही वेळ अत्यंत पवित्र अशी आहे आणि म्हणून त्याला कुशा गायत्री म्हणतात. सकाळी जी गायत्री करतात त्याला कुशा गायत्री असं म्हणतात. मध्यान्ह, आपल्याला मध्यान्ह तर माहिती आहे दुपार, आणि दुपार सुद्धा 12 वाजेच्या आसपासचा अर्धा तासाचा वेळ जो असतो तो म्हणजे मध्यान्ह. म्हणजे आपण जेव्हा मुहूर्त काढतो ना मध्यान्हे, म्हणजे अभिजित मुहूर्त काढतो मध्यानंतर, तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची जी वेळ आहे कधी 12 तास असते, कधी 12.5 तास असते, कधी 11.5 तास असते. तर ह्याचे त्याला 2 भागून जितका वेळ तेव्हा 12च्या थोडा अगोदर किंवा 12च्या थोड्या नंतर अभिजित वेळ, तिच्या आसपासून अतिशय उत्तम असा मध्यान्हेचा काळ. आणि सायंकाळ, सायंकाळ म्हणजे सूर्यास्त, सूर्य डुबायच्या आधी करायचे असते. सूर्य अस्त होऊन गेल्यानंतर तुमच्या गायत्रीच्या मंत्राचा जपाचा काही उपयोग नाही, कारण सूर्यच नाही. सूर्य नसताना गायत्री मंत्र म्हणत बसल्याने फळत नाही. म्हणून सूर्यास्त व्हायच्या अर्धा तास अगोदर एक तर तुम्ही गायत्री सुरू करा आणि जप करा, तेव्हा ते फळेल तुम्हाला त्याचं. कारण ते विनियोग हा आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. ही सविता जी आहे आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आपण हे सगळं करतो. म्हणून त्याची वेळ जी आहे ती सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही अर्धा तास करा. आता उच्चारण कसं, आपण गायत्री मंत्र म्हणतो काही काही पद्धतीने मंत्र म्हणायचे 3 प्रकारे उच्चार करतो. एक जो पहिला वैखरी मोठ्याने मंत्र म्हणायचा. आता आपले गुरुजी लोक म्हणतात सगळे मंत्र मोठ्याने म्हणतात, आपल्याला समजावं ऐकू जावं मोठ्याने म्हणतात, त्याला वैखरी म्हणतात. वैखरी मंत्र म्हणजे मोठ्याने म्हणतात. दुसरा उपांश तर हळू आवाजात जवळच्या माणसाला ऐकू, मोठ्या दुसऱ्याला ऐकू. आणि तिसरा आहे तो मानसिक, मनातल्या मनात म्हणायचं, फक्त ओठ हल्ले पाहिजेत, मनातल्या मनात म्हणायचं, त्याला म्हणतात मानसिक. सगळ्यात बेस्ट हा मानसिक. इतरांना काही त्रास होणार नाही पण आपल्याला त्याचा उपयोग होईल आणि आपली शक्ती कमी घेऊन आपण जप करू, त्याला काय म्हणायचं मानसिक जप. म्हणून मानसिक जप हा आपल्या शास्त्राने सर्वोत्तम म्हणून सांगितलंय. तर शक्यतो आपला जो गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आता स्वामींनी आता ह्याच्यात आलेले बघ, हा जो मी ग्रंथ सांगितला ना स्वामींचा धीमही, हा मी आणून इथं कोणाला फार इंटरेस्टेड असेल तर धरूला. धीमही म्हणजे ध्यान धारण. त्यांनी त्याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की गायत्री मंत्राच्या प्रत्येक शब्दामध्ये अक्षरामध्ये 24 विष्णूंची रूप कशी कशी आहेत ते त्यांनी. आणि दशावताराचे कोणत्या मंत्राचे गायत्री मंत्राच्या कोणत्या भागात दशावताराचा उल्लेख म्हणजे आपण काय काय करतो.
आणि तिसरं म्हणजे गायत्री मंत्राला कुठे कुठे ब्रेक करायचं. ओम भूर्भुवः स्वाहा इथून थांबा, मग क्षणभर ही तत्सवितुर्वरेण्यं मग थांबा, मग तिसरा भाग. असे 3 भाग करून जर केलं तरच गायत्री मंत्र फळतो. बडबड तसे म्हणलं तर फळणार नाही. मंत्राचा पहिला रूल असा आहे की त्या विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट लयेने, विशिष्ट वेळ घेऊन जर केला त्याचं उंचवर उंच करणे तरच त्याचं फळ मिळतं. नाही तर आपण काय करतो, काहीतरी बडबड. आता उदाहरणार्थ म्हणजे आय एम व्हेरी सॉरी, आता पवमान सुक्त आहे. मला मठात आलो, मी नवीन होतो, मला 15 वर्ष झाली. मला पवमानाचा प माहित नव्हता आणि काय वही कसं माझ्या आजोळकडून दैवत ते पण मी करू आता मी पवमान कोणाला शिकायचं असेल तर बेस्ट टीचर इन व्हिडिओज, मोबाईल. ते जसं काही त्याच्यात सुरू होतं तसं आपण सुरू करू. मी तर तसंच करून, पण मी अनेकांकडे गेलो, पण ते घराने काही खाट आहे त्याच्यामध्ये मला शिकवण्यामध्ये दाखवलं. मी म्हणजे देवगाव राजाला गेलो, इकडे गेलो, शेवटी आपला व्हिडिओ. तर ते सुद्धा तुम्ही विशिष्ट, काही जण 3 तासात करतात, केले 2 तास, विशिष्ट त्याचा वेळ आहे. तेवढ्या वेळात केलं 5 अध्याय पवमानाचे, किती 5 अध्याय. आणि पवमानासारखं पवित्र काही नाही. आणि वैष्णव पंथीयामध्ये विष्णू, जो वैष्णव समजतो स्वतःला, त्याला पवमान हा आलाच पाहिजे. पवमान म्हणजे त्या विष्णूचा उपासना आहे. तर अवघड काही नाहीये. पवमानाचं पहिलं पुस्तक आणून घ्या आणि रोज थोडं करत 4-6 महिने लागतील, पण पवमान घ्यायची. माझा स्वतःचा अनुभव मी करतो. मला जसं जसा वेळ मिळतो संध्याकाळी वगैरे मी एक अध्याय त्याच्याप्रमाणे फार चांगलं आहे. आता अजून एक मंत्राच्या बाबतीत किंवा गायत्री मंत्राच्या बाबतीत आहे, तो शब्द आहे संपुटी. संपुटी शब्दाचा अर्थ माहिती आहे? संपुट म्हणजे पेटी. त्या मंत्राला बंद करा. कशासाठी बंद करा? तर तिचं रक्षण झालं पाहिजे, तिच्यावर दुसऱ्या वाईट शक्तींचा प्रभाव नाही झाला पाहिजे, म्हणून मंत्राला संपुटित म्हणतात. मी जेव्हा पहिल्यांदा देवीच्या काळामध्ये आमच्या गुरुजींच्याकडून शिकलो, तेव्हा सगळं त्याच्यातलं त्यांनी म्हणे तुम्हाला शिकायचं नाही तर सकाळी या 9 वाजता आपण 12 वाजेपर्यंत मंदिरात बसू, विवाह वगैरे सगळ्या जुन्या ग्रंथ घेऊन या आणि आपण करू. प्रत्येक श्लोक त्यांनी संपुटित केला. संपुटित म्हणजे सुरुवातीला ओम आणि त्याच्या शेवटी ओम, याला म्हणतात संपुटित. संपुटित म्हणजे तेवढा संपुट तेव्हा प्रोटेक्टेड झाला, संरक्षित. तसा गायत्री मंत्र सुद्धा संपुटित करता येतं. मग तसं आता आपण राघवेंद्र स्वामींचा अष्टोत्तर करताना 108 वेळा म्हणतो. जो 108 वेळा आपण मंत्र म्हणतो तो संपुटित आहे. ओम श्री राघवेंद्राय नमः ओम, ओम श्री राघवेंद्राय नमः ओम, ओम श्री राघवेंद्राय नमः ओम असं म्हटलं पाहिजे 108 वेळा. नाहीतर बराच वेळा काय होतं, ओम श्री राघवेंद्राय ओम तो पुढे जातो. तो त्या दोनामध्ये एकदाच उच्चार तसं नाही वाटत. ओम श्री राघवेंद्राय नमः ओम, तो ओम सांगला. पुन्हा दुसरा ओम श्री राघवेंद्राय, तसा हा सुद्धा ओम भूर्भुवः स्वाहा ओम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य ओम, ओम धियो यो नः प्रचोदयात्. अशा पद्धतीने काही लोक करतात. संपुटित पद्धतीने गायत्री मंत्राचा उच्चारण अति पवित्र आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला कितपत जमेल, वेळ मिळत नाही. खरं सांगतो, वेळ मिळत नाही. सकाळी 6 ते मी रात्री 11 वाजेपर्यंत असतो. मला मी टीव्ही 1 मिनिट पाहायची गरज पडत नाही. आम्हाला 1 मिनिट आम्ही महिने फक्त तो चालू राहावा म्हणून आपली भाऊ बी गाडी गेली गरज नाही. तुम्ही जर इन्व्हॉल्ड असाल सोसायटी त्याच्यात कोणाच तरी वाढदिवसाला, आमच्या कॉलनीला सकाळी इथं वाढदिवसाचा त्याला खूप छेदून गवत काढायचं कॉलनीचं. आपल्या इथे हे इतकं छान, हे सगळं इतके चांगलं आहे की ते फिल्मी, त्याची पहिली बायको, हिचा दुसरा नवरा आणि त्याची सिरियल आहे. कधी पाहू नये. आमचे वडील नेहमी म्हणायचे घरामध्ये अंड्याचं सुद्धा नाव काढून, वाईट गोष्टी तर काढूच नाही. बिडी सिगरेटचं ते काढण्यात सुद्धा निगेटिव्ह प्रभाव असं म्हणतात, ते खरं आहे. तर असं काही केलं तर आता पण कसं करमणूक आवश्यक आहे, त्याचा प्रश्न आहे. 3 टप्प्यात आपण करू शकतो. आता आपल्या गायत्री मंत्राबद्दल अजून एक गैरसमज आहे की कोणाला अधिकार आहे, कोणत्या जातीला अधिकार. तर आपल्या ब्राह्मण वर्गाचा फार मोठा गैरसमज आहे की मंत्र साधना वगैरे साधना ही जी आहे ब्राह्मणांची मुक्ती झाली, असं दिलेलं नाही. आपल्या शास्त्रामध्ये दिलं, वेदांत शास्त्रामध्ये, की जन्मनाम जायते शूद्र संस्कारात विजुच्च. म्हणजे जन्माने आपण सगळे शूद्र असतो.
आपल्यावर जर चांगले संस्कार झाले, आपण अभ्यास केला, तपश्चर्या केली, जप केली, अभ्यास केला, तर आपलं कन्वर्शन कशात होतं? ब्राह्मणात होतं. म्हणून आपण हा वृथा अभिमान असं बाळगायचं नाही. विश्वामित्र ऋषी कोण होते? विश्वामित्र ऋषी कोण होते? अहो रावण कोण होता? रावण खरं म्हणजे ब्राह्मण होता, परंतु त्यांनी त्याग केला आणि क्षत्रिय झाला. तरी तो असं म्हणतात की रावणा इतका अति बलशाली, अति विद्वान ब्राह्मण कोणी जन्माला नाही. आज तागायत झाला. अहो कैलाश पर्वत उतरून घेऊन आला तो आणि भगवान लक्ष्मीला त्यांनी सांगितलं भगवान लक्ष्मी मला दाना दे. त्यांनी दिलं. भगवान भोलेनाथ इतके भोळे, लक्ष्मीला देऊन टाकलं. त्याच्या मागे मागे बिचारी निघाले. सगळे देव परेशान झाले की लक्ष्मी माता चालली हो. ते म्हणे मी जिंकलोय तपश्चर्या करून आशीर्वाद घेतला भगवान शंकराचा की मला लक्ष्मी माझ्या लंकेत पाहिजे, पैसे अडकत जाते. ती पण विचारली त्याच्या मागे निघाली. मग सगळे काळजीत पडल्या. त्यांनी पण एक कंडिशन घातली भगवान शंकराची, तू जर कधी रस्त्यात मागे वळून पाहिला, शंका घेतली, मागे वळून पाहिलं तर ती चालली ती पण कैलास पर्वतात परत. तसंच झालं. ते नारद मुनीने आपली कमाल दाखवली, लक्ष्मी माता पुन्हा करायचं. इतके भोळे भगवानचे. तर हा जातिगत अधिकाराचा प्रश्न आहे आणि आजच्या जमान्यात तर आपण शक्यतो याच्यापासून थोडंसं सांभाळून राहायला पाहिजे. काळ कठीण आहे, पण जातिगत अधिकारांमध्ये मंत्रांवर याच्यावर कुठल्या एका जातीचा अधिकार नाही. सर्वांचा सगळं काही परमेश्वराने निर्माण केल्यामुळे जातीचा प्रश्न आहे. स्त्रियांचंही तसंच आहे. सर्व स्त्रियांना गायत्री मंत्र म्हणण्याचा अधिकार आहे. फक्त शुचिर्भूतता पाळावी म्हणजे आपल्याला बरं वाटतं. आता गुरु उपासना, प्रत्येक मंत्राला किंवा आपल्या जीवनामध्ये गुरुचा अनन्य मान. गुरु गोविंद दोनो घडे काकू लागो पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद देवता. म्हणजे आपण राघवेंद्र स्वामीचा आराधना महोत्सव का करतो? गुरु तूच देवाचं दर्शन घडवणार आहेस, तेव्हा तूच परमेश्वरापेक्षा जास्त म्हणणार नाही, पण तेवढा श्रेष्ठ आहे. म्हणून गुरुचं महात्म्य इतकं आहे. तर बघा, आपली आई आपली पहिली गुरु असते आणि मुंजीच्या वेळी आपले वडील आपले गुरु होतात. मुंजीच्या वेळेला आपल्याला गुरुमंत्र गायत्री मंत्राचा कोणताही मंत्र पहिल्यांदा आपल्याला मिळतो तो गायत्री मंत्र मिळतो. आणि गायत्री मंत्र यज्ञोपवीत देतात. ते गायत्रीचं रूप आहे बघा. यज्ञोपवीत जे जाणवं असतं ते गायत्री रूप कसं आहे? ओम भूर्भुवः हा एक पद आहे, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि दुसरं आहे आणि धियोरिती तिसरं आहे. तर आपल्या जाणव्यातल्या जे 3 पदर असतात ते हे 3 पद आहे. आणि ओम शब्द सुरुवातीला आहे ती ब्रह्मगाठ असं म्हणून की आपलं जाणवं त्याचं प्रतीक आहे. म्हणून ते अति परमपवित्र आहे. ते आपण धारण करतो. आजकाल एक फॅशन असते. माझ्या भाऊना आता त्याच्या गळ्यात नव्हतं, मग आपल्याकडची जी त्या दिवशी श्रावणी झाली त्या दिवशी मी 5-7 जाणवी घेऊन गेलो होतो. भावाला म्हटलं कारण काय की आपल्याला ब्राह्मणत्वाचा एक निशाणी पण आहे, आपला अभिमान आहे आणि त्याचा खूप मोठा शरीरावर पॉझिटिव्ह परिणाम गायत्री मंत्र. आता आपल्याकडे स्त्रिया येतात, त्या बिचाऱ्यांना श्राद्ध कर्म करावं वाटतं. एक आली होती मध्ये, एक स्त्री आली होती, तिला समजत असता नाकात जम. ती म्हणे मला श्राद्धाला बसायचं, मला श्राद्धाला बसायचं. मग तिला समजवलं, बाई म्हटलं तुमच्या गळ्यात जाणवं नाहीये, तुम्ही सभ्य अपसभ्य करू शकणार नाही. मग व्यास गुरुजी का कोणते गुरुजी बसले बाजूला, त्या बाईने बाजूला बसवलं आणि त्या बाईच्या आपल्याकडे फार अडचण येतात. इतर धर्मीय सदस्यत्व मागितले तर नाही म्हणू शकत नाही आपण ऍक्ट म्हणून. मग त्यांना समजावं लागतं की बापुत्र घेऊन किंवा जाते मग म्हणून. तर अशी ही गुरुची महिमा आहे की गुरु हा अत्यंत आवश्यक आहे. पहिला गुरु आपला हा जो आहे तर गायत्री मंत्रासारखं सुद्धा. आता प्रभू रामचंद्राचे सुद्धा 2 गुरु होते. कोण होते? वशिष्ठ ऋषी होते आणि विश्वामित्र ऋषी पण. आणि दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दत्तप्रभूंचे तर 24 गुरु केले. तर एवढी गुरुची महानता. गुरु या शब्दातच सगळा. गुरु म्हणजे काय? गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे त्याचा नाश करणारा. जो आपल्या जीवनात येणाऱ्या अंधाराचा नाश करतो त्याला गुरु म्हणतो. आता हे मंत्र जे आहे किंवा गायत्री मंत्र जे आहे याच्यात विशिष्ट आहे. त्याला कीलक मंत्र असतो बघा. त्या गायत्री मंत्र कीलक म्हणजे खिळा ठोकलेला असतो. आता मंत्राचे वैदिक आणि तांत्रिक असे 2 भाग असतात. तांत्रिक भागामध्ये योग्य पद्धतीने उपासना केली तर ते फळतं. म्हणून गायत्री मंत्र शहाण्या माणसाला द्यावा असं म्हणतात. ज्याला ज्ञान नाही, त्याच्यात इच्छा नाही वगैरे देऊ नका, चांगल्या माणसालाच द्या. हा कीलक मंत्र याच्यासाठी बघा की चुकीच्या माणसाच्या हातात पडू नये म्हणून खिळा ठोकलेला. म्हणून मंत्राची उच्चारणा करताना साधना करताना कीलक मंत्र आधी म्हणायचं. तसंच एक शापोद्धार मंत्र म्हणून असतो. प्रत्येक मंत्राला एक शापोद्धार असतो. आता सावित्री देवीने
गायत्री, सावित्री आणि सरस्वती अशी 3 रूप आहेत. तर काय झालं की ब्रह्मदेवाच्या बरोबर गायत्री देवी गेली आणि सावित्रीने पाहिलं की ती विद्या रुष्ट झाली आणि तिने गायत्रीला शाप दिला की तुझी सगळी शक्ती नष्ट होईल. असं गायत्री देवीची सगळी शक्ती नष्ट झाली. मग तिला ब्रह्मदेवाची विनंती केली असं करू नको गावात. मग तिने हा शापोद्धार मंत्र केला की हा मंत्र म्हटल्यानंतर गायत्री मंत्राची शक्ती पुन्हा म्हणून हा शापोद्धार मंत्र म्हणणं आवश्यक. अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे आपण मार्जन करतो बघा कुठलीही पूजेत करताना. मार्जन म्हणजे आपण जेव्हा डाव्या हातात पोळी घेतो उजव्या हातात पाणी घेऊन सोडतो ना, असं म्हणतात सूर्योदयाच्या वेळेला मंदेह नावाचे राक्षस फिरत असतात तुमचं आध्यात्मिक डाऊनफॉल करायला वगैरे वगैरे, तुम्हाला अडथळे निर्माण करायला. तेव्हा हे मार्जन केल्याने ते मंदे वगैरे सगळे पळून जातात आणि तुमचं संरक्षण होतं. गायत्री मंत्राच्या अगोदर आपण प्राणायाम करतो. प्राणायाम हा आपले शरीर प्रकृती चांगली राहावी, आपल्याला उत्साह वाटा म्हणून करतात. तर गायत्री त्या पद्धतीने करावी. आपण जे म्हणतो ना एका म्हणजे आपण तिन्ही पूरक, कुंभक आणि रेचक सगळ्यांना माहिती आहे. म्हणून एका हाताने नागपुडी दाबून श्वास घ्यायचा, श्वास रोखणे म्हणजे प्राणायाम. दुसऱ्या हाताने दाबायचा, थोड्या थांबून दुसऱ्या नागपुडीने सोडायचं, मग प्राणायाम म्हणायचा. अशी ती पद्धती गायत्रीची केली म्हणजे प्राणायामाचं पुण्य तुम्हाला मिळतं. त्याच्यानंतर न्यास म्हणून म्हणजे स्थापना करणे, देवतांची स्थापना करणे म्हणजे न्यास म्हणतो. सगळ्या देवतांची आपण स्थापना करतो, मग त्याची उपासना करतो. मुद्रा करतो बघा आपण, आपल्या मुद्रा दिल्या गायत्री करताना मुद्रा कशासाठी मुद्रा करायची? त्या बोटांच्या विशिष्ट आकृती निर्माण करतो आणि ह्या आकृती निर्माण केल्यानंतर त्याच्यातनं जी शक्ती होते ती देवतांना प्रसन्न करते. या मुद्रा गायत्री मंत्र देवता प्रसन्न होतात, तुमच्या उपासनेचे लवकर फळतात. गायत्री मंत्र कोणताही मंत्र म्हणून आपण हा मुद्रा 24 मुद्रा राळेगणकर साहेबांनी ते मुद्रा असतील सगळ्यांना तिथं दिलेले आहे. मुद्रा पण आणून दिलेल्या आहे. तर ज्यांना ते पहा मठात ठेवलेल्या आणि त्या पद्धतीने आपण मुद्रा जर केल्या तर आपल्या उपासनेला बळ मिळतं. आणि सगळ्यात शेवटी बघा आपण गणपतीची उपासना करतो, पूजा करतो, त्यांचं विसर्जन करतो. तसं आपल्या उपासनेची शेवटी गायत्री मंत्राचं सुद्धा त्या दिवशी तेवढं विसर्जन करायचं. विसर्जन मंत्र म्हटल्यानंतर आपण गायत्री मंत्राचं स्मरण करून त्या दिवसापूर्वीची आपली पूजा संपते. म्हणून मी 2 भाग केले होते की गायत्री मंत्राचं महात्म्य काय आणि उपासना कशी करायची. तर ही मी माझ्या पद्धतीने तुम्हाला गायत्री मंत्राचा उलगडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण ही जी एवढी आपण त्याच्याबद्दल केली तर आपण परमेश्वराजवळ मागणं मागू. मी आता एक पद म्हणतो, तुम्ही सामील व्हा, तुम्हाला माहिती आहे ते पद, आणि परमेश्वराजवळ प्रार्थना करू, देवा मला पण शक्ती दे, तू मला पाव, माझ्यावर चांगला प्रभाव तुझा असू दे, तू प्रभाव नसू दे कुठलाही. तर तुम्ही माझ्याबरोबर सामील व्हा. अतिशय सोपं एक संतवाणी. माझी विनंती आहे की मॅडम तुम्ही पण सामील व्हा. हे दान देगा देवा, विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा, विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुझे म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुझा माधव बरवा. आभार मानतो की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ तसा तो देतच आहे ना सध्या कार्यक्रमामध्ये सेक्रेटरी असल्यामध्ये, परंतु हा विशेष भाग त्यांनी त्यांच्यासाठी स्वतःला निवडला आणि त्यांनी जे मार्गदर्शन आपल्याला केलं खरंच एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होतं. तर त्यांना आधी बोलू द्या काय म्हणजे राहिलं की कार्यकारिणीने मला ही बोलण्याची संधी दिली. राहून गेलं होतं. मी कार्यकारिणीचे मनापासून आभार मानतो. किंवा काय होतं खूप मोठमोठाले लेख येऊन प्रवचन देत असतात आणि ते छोटे असतात आमच्यासारखे. म्हणून मी 3रा दिवस निवडला. म्हटलं 3रा दिवस बिंदू काय
मध्य आराधना म्हणजे VIP तर परवानगी दिली त्याबद्दल मी त्याचा आभार आहे आणि त्याच्यातून मला अजून स्फूर्ती मिळेल. तुम्ही पण माझं ऐकून घेतलं, तुमचे आभार मानतो. आणि यानंतर ज्यांनी तनमनन धनाने आपल्या मठाला ची सेवा करतात, जसं ही सेवा सर्व प्रकारे करतो आपण. काही जण अष्टोत्तर सेवा करतात, काही अन्नदान सेवा करतात, काही श्रमदान सेवा करतात. अशाच प्रकारे ते परवा संगीत सेवा दिली, आराधना आपल्या राजेंद्र स्वामींना आराधनामध्ये गायत्री गायन सेवा, नृत्य सेवा आणि ह्या सेवावर ते सुद्धा भाग घेतात. अशा वेगळ्या वेगळ्या सेवा देतात ते आपण मठात देतो. ज्यांनी तनमन धनाने सेवा केली त्यांचा यथोचित आपण सत्तार वापरणार नाही, त्यांच्या सेवेचं त्यांना काहीतरी त्यांची नोंद घ्यावी असं कार्यक्रम आहे. आचार्य साहेब आणि गिरधर साहेब विनंती करू त्यांनी पुढे येऊन नुसते कार्य करणार नाही, परंतु विद्वान आमचे सेक्रेटरी आम्हाला लाभलेले आहेत, ते सर्वांना आनंद होतो. आता ह्याच्यानंतर आपण गौरव समारंभ साजरा करूया. मी एकेकाची नाव घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक जण आलं आणि मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की त्यांनी